न्यूज टॉप 9च्या सुरुवातीला पाहूया विधानसभेच्या रणसंग्राम संदर्भातील घडामोडी। राज्यात महायुतीचे सरकार बहुमताने येणार, महायुती 160 ते 170 जागा जिंकणार। टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत, त्यांचं राजकीय भविष्य टांगणीला लागलंय। संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा, तर महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा मिळतील, राऊतांचा दावा। बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ या नाऱ्याचा वेगळा अर्थ काढू नका। मोदींनी कोणत्याही जाती धर्माचा उल्लेख केला नाही, सर्वांनी एकत्र येत लोकशाही प्रगल्भ करणं हाच हेतू। अजितदादांवरील प्रश्नावर टीव्ही 9च्या मुलाखतीत शिंदेंची प्रतिक्रिया। जनतेच्या मनात महायुती सरकारबाबत चीड, महाराष्ट्रात यावेळी सत्ता परिवर्तन अटळ। 23 तारखेनंतर शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत, महायुतीच्या विजयाच्या दाव्यावर संजय राऊतांची टीका। 1978 पासून ज्यांची महाराष्ट्राशी गद्दारीची पार्श्वभूमी राहिली आहे ते आम्हाला गद्दार म्हणतात। 2017च्या गणेश चतुर्थीपासून ते दादांनी शपथ घेतली तोपर्यंत काय काय घडलं ते छाती ठोकपणे सांगतो। धनंजय मुंडेंचा थेट शरद पवारांवर हल्लाबोल। ज्याचे हात स्वच्छ आहेत त्याला कुणाच्या बापाला घाबरायची गरज नाही। ईडी कारवाईवरून शरद पवारांचा महायुती सरकारवर हल्लाबोल। तुमचा विरोध असेल तर वाढवण आणि मोर्वे बंदर होऊ देणार नाही। आपलं सरकार आल्यानंतर त्यांचा आदेश फाडून फेकणार। विकासाच्या नाही तर सत्यानाशाच्या विरोधात उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। शिंदे गटाचा जाहिरातीतून ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न, मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, शिंदे गटाच्या जाहिरातीत उल्लेख। शिवसेनेला भाजपची कमळाबाई होऊन देईन असं बाळासाहेब म्हणाले होते का? शिंदे गटाच्या जाहिरातीवरून उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र।